Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. पुढील आठवड्यापासून पालिका 20% पाणी कपात करण्याच्या विचारात. पिण्याचं पाणी बांधकामासाठी स्विमिंग पूल, क्लब आणि गाड्या धुण्यास वापरल्यास कठोर कारवाईचा इशारा. पुण्यात सीएनजीच्या दरात 1 रुपये तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ. सीएनजी प्रति किलो 95 रुपये 75 पैसे तर पीएनजी 51 रुपये 50 पैशांवर. ज्याला जायचंय त्यांनी खुशाल जावं. आजचा दिवस माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्कीच माझा असेल. पक्षफुटीच्या चर्चांवर खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा संताप. खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार. 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार. महाराष्ट्रातील फुटीरांनाही आता कुंडूचा शोध घ्यावा लागेल. एनसीपीआय संस्थापकाचा फोटो शेअर करत संजय राऊतांचा सूचक इशारा. घटनेतील 10व्या अनुच्छेदाचा दिला दाखला. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं. महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्त्वाची बैठक. लोकप्रतिनिधींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सविस्तर अहवाल शिंदेंकडे सोपवणार. सातारा सांगलीत विधान परिषद निवडणूक. मतविभागणीच्या भीतीमुळे भाजपचे नगरसेवक कुटुंबासह अज्ञात स्थळी. मतदाना दिवशी सांगलीत येणार सूत्रांची माहिती. नागपुरातील संविधान चौकात आज कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन. अभिजित दिपकेंसह आंदोलनाच्या आयोजकांना पोलिसांची नोटीस. आंदोलनादरम्यान शांतता ठेवावी, आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, नोटीसमध्ये नमूद. वायुदलाच्या हेलिकॉप्टरने नीटचे पेपर अकोल्यात दाखल. 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाची चोख व्यवस्था. अकोल्यातील 4 अज्ञात स्थळावर पहारा. डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्क आता 14 रुपयांवर, तर एटीएफवरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.5 रुपये. करवाढीच्या देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आज नागपुरातील भाजप नगरसेवकांचं सत्र घेणार. तर उद्या वर्षा निवासांनी सर्व नगरसेवकांसोबत डिनर पे चर्चा. 18 तारखेला विधान परिषदेसाठी मतदान होणार. पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा आज तब्बल 20 वर्षांनी निकाल. माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोप. आरोपींना हजर राहण्याचे आदेश. सर्व 9 आरोपी सध्या जामिनावर बाहेर. एसटी महामंडळाकडून तिकीट दरातील 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी कायम. वाढत्या इंधन खर्चाचा आर्थिक भार पडल्याने एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भातील वर्धा, गोंदिया आणि ब्रह्मपुरी सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी तापमान वाढ. 17 जूनपर्यंत विदर्भात येणारा मान्सून यंदा रेंगाळला. 20 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. अंबरनाथ शहरात आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात लागू. सोमवार, बुधवार, शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार. शहराला पाणी पुरवठा करणारे चिखलोली धरण आटल्याने हा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. राज्यभरातील आरटीओ कार्यालयांची सेवा ठप्प होण्याची शक्यता. सेवा प्रवेश नियम तयार न झाल्याने अनेक कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित. कॅलिफोर्नियात Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.